Enterprise Network Initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे संधिवात गुडघेदुखीवरती असणारे नवीन 3D रोबोटिक्सचे उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय रोबोटिक सांधे तज्ञ असणारे डॉक्टर आशिष हर्बट सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली सर्व ओळख करून देतोय डॉक्टर आशिष हर्बट सरांची. नमस्कार सर. डॉक्टर आशिष हर्बट सरांनी विशेष करून ऑर्थोपेडिक्स ह्या विषयामध्ये MS ही पदवी संपादन केलेली आहे KM हॉस्पिटल मुंबई या ठिकाणाहून, आणि हे करत असताना त्यांना गोल्ड मेडल म्हणजे सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. डॉक्टर आशिष हर्बट सर सध्या पुण्यामध्ये जहांगीर हॉस्पिटल या ठिकाणी युनिट हेड म्हणून कार्यरत आहेतच, पण याच अनुषंगाने ऑयस्टर अँड पर्ल हॉस्पिटल या ठिकाणी ते विभाग प्रमुख म्हणजेच हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणून कार्यरत आहेत. आणि याच अनुषंगाने मणिपाल ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स या ठिकाणी सुद्धा डॉक्टर आशिष हर्बट सर आपली सेवा देत आहेत. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचंय की आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे सांधेदुखीच्या रुग्णांसाठीचे हेल्पलाईन नंबर आहेत. सांधेदुखी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर विविध प्रकारचे आजार येतात, पण विशेष करून गुडघेदुखी ही प्रामुख्याने आपल्याला दिसतेच. ह्याच अनुषंगाने खुब्याची सांधेदुखी करोनानंतर जास्त बळायला दिसते, ज्याच्यामध्ये AVN हा शब्द आपण नेहमी ऐकतो. आणि याच अनुषंगाने विविध कारणांनी उद्भवणारी सांधेदुखी म्हणजे वयोमानापर्यंत होणारा ऑस्टिओआर्थरायटिस किंवा संधिवात सगळ्यांना माहितीच, पण तरुण वयामध्ये आपल्याला आमवात म्हणजे रुमॅटिड आर्थरायटिस किंवा अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस, गाऊट सारखी समस्या, तापानंतरची सांधेदुखी, सोरायसिस नंतरच्या आजारांची सांधेदुखी, ऑटोइम्युन आजारांमुळे होणारी सांधेदुखी, या विविध कारणांनी आपल्याला सांधे खराब होऊ शकतात. त्यामुळे सांधेदुखीमध्ये गुडघेदुखी किंवा खुब्याची सांधेदुखी प्रामुख्याने दिसतेच, पण त्याच अनुषंगाने फ्रोझन शोल्डर सारखी समस्या डायबिटीस नंतर वाढलेली दिसते आपल्याला, किंवा इतर विविध आजारांमुळे होणारी सांधेदुखी, यासाठी सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार आपल्याला डॉक्टर आशिष हर्बट सरांच्या मार्गदर्शनाखाली आता उपलब्ध झालेले आहेत. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुढील 1 महिन्यासाठी आपल्याला कन्सल्टेशन म्हणजे वैद्यकीय सल्ला, इन्व्हेस्टिगेशन म्हणजे निदान पद्धती, आणि त्याचप्रमाणे उपचार म्हणजे ट्रीटमेंट ज्याच्यामध्ये रोबोटिक उपचारही आपल्याला उपलब्ध असणार आहेत, हे सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध असणार आहेत. तर जरूर ह्या सवलतीचा लाभ घेण्यासाठी आपण कॉल करा पुढील नंबरवरती, संपर्कासाठी जो स्क्रीनवरती बघत आहात. सर, या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुन्हा एकदा स्वागत. कार्यक्रमामध्ये आपण विविध प्रकारचे रुग्ण आताही स्क्रीनवरती बघत आहोत की त्यांचं असणारी एकंदरीतच वेदना, चालतानाची गुडघ्याचा असणारा बाक, सूज, आणि हे दुसऱ्या चित्रात आपण बघतोय की हे संपूर्णतः गायब झालेलं आहे. हे परिवर्तन कसं शक्य झालं, काय सांगता येईल? आता जो आपण रुग्ण बघतोय, यंग डॉक्टर, आमवाद, स्पोर्ट्स बंद झालेत, मात्र 3D रोबोटिक्स MIS टेक्निकनी जेव्हा यांचं नी रिप्लेसमेंट झालं, ते आता पूर्ववत खेळायला लागले आहेत, ॲक्टिव्हिटीज करायला लागलेले आहेत. या दुसऱ्या पेशंट ज्या आहेत ह्या प्रोफेशनल डान्सर, आमवातामुळे दोन्ही गुडघे खराब झाले, यंग वयामध्ये घरी बसावं लागलं होतं, मात्र 3D रोबोटिक्स MIS टेक्निकनी आता ॲक्टिव्हिटीज नाही, प्रोफेशनल डान्सिंगसुद्धा त्यांनी सुरू केलेलं आहे. वेळेवर जर आले तर सगळ्याच पेशंटला महेश ऑपरेशन लागेल असं नाही. काही काहींना दुर्बीण लेझरचे उपचार आहेत, इंजेक्शन्स आहेत. आजकाल आम्ही सोनोग्राफीमध्ये बघून काही विशिष्ट ब्लॉक्स देतो, त्याला ॲडक्टर कॅनाल ब्लॉक किंवा फिमरल ब्लॉक असं म्हणतात, की हे सगळ्या ब्लॉक्सनी पेन तर निघूनच जातं, मात्र ऑपरेशन पण आपण टाळू शकतो. आशिष हर्बट सरांनी माझं ऑपरेशन केलं. ऑपरेशन अगोदर मला खूप त्रास होता, खूप पेन होता, माझ्याच्याने घरातले कामही होत नव्हते. ही रिप्लेसमेंट नंतर मी आता चालू शकते, फिरू शकते, पायऱ्या उतर चढ करते आणि सर्व कामं करते. मी गरबा केला आणि रेग्युलर डान्स पण करत आली आहे. आशिष हर्बट सर खूप खूप थँक्यू. आणि अनुषंगाने आपण विविध रुग्ण स्क्रीनवरती बघत आहोत, त्यांच्या आयुष्यात घडलेलं परिवर्तन आपण बघत आहोत, आणि हे शक्य झालेले डॉक्टर आशिष हर्बट सरांच्या असणाऱ्या उपचारांमुळे. त्यामुळे जरूर पुढील 1 महिन्यासाठी आणि जी सवलत आहे खास करून वैद्यकीय सल्ला, निदान आणि उपचार म्हणजेच रोबोटिक उपचारांमध्ये सुद्धा, म्हणजेच कन्सल्टेशन, इन्व्हेस्टिगेशन आणि रोबोटिक ट्रीटमेंटमध्ये, तर जरूर याचा लाभ घेण्यासाठी आपण कॉल करा पुढील नंबरवर, संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, आपण आता आम्हाला सांगितलं तसं की अर्थातच शेवटच्या टप्प्यात असेल सांधेदुखी तर रोबोटिक उपचारांशिवाय पर्याय राहत नाही, आणि आता ह्यामध्ये सुद्धा नवीन नवीन काय तंत्रज्ञान आलेलं आहे, काय सांगता येईल? महेश, वास्ट एक्सपिरियन्समुळे आम्ही बघितलं की प्रत्येक कंपनीचा जो इम्प्लांट आहे, जसं आम्ही आता काही एक इथे इम्प्लांट आणलेले आहेत, जसं गुडघ्याचा हा इम्प्लांट आपल्याला दिसतोय, वरचा इम्प्लांट, मधली गादी आणि खालचा इम्प्लांट, हे प्रत्येक कंपनीनी पेटेंट केलेलं आहे. ते पेटेंट पेशंटला सूट होतं की नाही हे बघणं पण महेश तेवढंच गरजेचं आहे. कुठला रोबो वापरावा हे जर डॉक्टरला फ्रीडम मिळालं तर ते इम्प्लांट त्या पेशंटसाठी लाईफ लॉंग राहतं. आणि त्यासाठीच आता 3D रोबोटिक्स
AI टेक्नॉलॉजी मायक्रोसॉफ्टकडनं आता आम्ही आणलेली आहे, जे इंडियामध्ये आम्ही एकमेव वापरतो, की पेशंटला केंद्रबिंदू धरून त्यांना पहिले स्टडी करतो की हे पर्टिक्युलर इम्प्लांट त्यांना 99% फिट होतं आहे का, आणि त्याला अनुसंघून मग आम्ही कुठला रोबो वापरायचा हे पण डिसाईड करतो. जॉईंट रिप्लेसमेंट ही एक प्लॅस्टिक सर्जरी आता आहे. कोण करतं हे फार इम्पॉर्टंट आहे. 3.5 ते 4.5 इंचामध्ये पूर्ण सर्जरी होणं, आतमध्ये टाके न घेणं, स्किनला स्टिचेस न घेणं, आणि पेशंटचा जो बाक आहे तो करेक्ट करायला रोबो वापरणं, आणि पर्टिक्युलर कंपनीचा तर नव्हे तर आता आमच्याकडे 4 मोठे सर्वात जास्त चालत असलेले जगामधले रोबोज आता आलेले आहेत, आणि त्याला अनुसंगून जे सॉफ्टवेअर आता आम्ही वापरतो, जसं तुम्ही स्क्रीनवर बघताय, ते वापरून आम्ही हे डिसाईड करतो ह्या पेशंटची ठेवणी कशी आहे, त्या पेशंटला कुठलं इम्प्लांट 98% फिट होईल, ते अनुसंगून करून आपण रोबो वापरतो आणि MIS टेक्निकनी हे करतो. त्याच्यामुळे सक्सेस रेट तुम्हाला आता दिसत आहेत. मी फक्त आशिष अरबट सर आणि रोबोटिक सर्जरी ह्या 2 गोष्टींमुळे या ठिकाणी अट्रॅक्ट झालो होतो, आणि मी आता एकदम खुश आहे. माझी जी अपेक्षा होती ती या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. मी एकाच दिवसात चालायला लागलेलो आहे. ही फक्त जाहिरात नव्हे, ही सत्य वस्तुस्थिती आहे. माझा पायाचा जो राईट साईडचा पाय तो 3rd स्टेजमध्ये होता, लेफ्ट साईडचा आहे तो 2nd स्टेजमध्ये होता, आणि त्यावेळेस मग सरांनी मला कोरो डिकम्प्रेशनचं सजेशन दिलं होतं रेग्युलर थेरपीचं. त्याच्यात मध्ये माझा का जो लेफ्ट साईडचा पाय आहे तो एकदम बरा झाला. मी टोटल हिप रिप्लेसमेंट माझा राईट साईडचा आता एक मेमध्ये केलं, तर त्याच्यातून आता राईट साईडचा पायाचं पूर्णपणे पेन गेलेलं आहे. मला त्याच्यात काय असं वाटत नाही. त्याच्यामध्ये मला खूपच चांगल्या पद्धतीनं चालायला वगैरे जमते. मॅश अरबट सरांचं धन्यवाद म्हणेन, त्यावर राम सरांचं पण धन्यवाद म्हणेन, आणि त्यांनी खरंच चांगली ट्रीटमेंट दिली, आणि त्यांनी दिलेल्या ट्रीटमेंटमुळे मी आज खूप पॉझिटिव्ह पण आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने चालायला लागतो. आजपर्यंत डॉक्टर आशिष अरबट सरांच्या मार्गदर्शनाखाली 11,000हून अधिक यशस्वी रोबोटिक शस्त्रक्रिया झालेल्या आहेत. 20 वर्षांहून अधिक काळ ते आज सेवा देत आहेत, रुग्णसेवा देत आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुढील 1 महिना सवलत असणार आहे सांधेदुखीच्या रुग्णांसाठी. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, सांधेदुखीच्या रुग्णांसाठीचे हेल्पलाईन नंबर आहेत, ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता, आणि या सर्व असणाऱ्या उपचारांमध्ये सवलतीचा लाभही घेऊ शकता. याच अनुषंगाने मला सर्व प्रेक्षकांना सांगायचं की महाराष्ट्रातनं खेड्यापाड्यातनं रुग्ण सुद्धा या ठिकाणी ह्या सेवांचा लाभ घेऊ शकतात, कारण आपल्याला व्हिडिओ कन्सल्टेशन उपलब्ध असणार आहे. आपण आपले रिपोर्ट्स व्हॉट्सअप करू शकता, आणि पहिलं जे आपल्याला कन्सल्टेशन आहे ते आपल्याला व्हिडिओवरती सुद्धा घेता येणं शक्य आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच ह्या अनुषंगाने मला विचारायचं आहे की गुडघ्याच्या खालोखाल जो दुसरा सांधा आपल्याला खराब झालेला दिसतो तो आहे हिप किंवा खुब्याचा सांधा, आणि करोनानंतर ह्याचं प्रमाण वाढलेलं आहे. काय सांगता येईल याविषयी? महेश, कोविड नंतर एव्हॅस्क्युलर नेक्रोसिस नावाचा जो आजार कुब्यांमध्ये दिसायला लागलेला आहे, आणि विशेषतः आमच्याकडे जे पेशंट आता येत आहेत 2020पासून आम्ही हे प्रचंड प्रमाणात बघून राहिलेलो आहोत की यंग लोकांना, जसं आता आपण इथे एक मॉडेल आणलेलं आहे, हा कुब्याचा मॉडेल आहे. याच्यामध्ये जसं हे हेड दिसतंय, हे कोविडमुळे पूर्णतः लोकांचं खराब झालेलं असतं. त्याला एव्हियन म्हणतात, आणि त्याच्यामुळे जो हिप खराब होतोय, मी 2-2 वर्ष लोकांना घरी बसलेलं बघितलेलं आहे. त्यासाठी त्या अनुषंगून आम्ही स्पेशल एव्हियन क्लिनिक हे सुरू केलेलं आहे. त्यामध्ये बरेचसे लोक जे वेळेवर पोचतात त्यांना ऑपरेशनची गरज लागत नाही. मात्र मी हे पण नोटीस केलं आहे की खूप दिवसांनी आमच्याकडे लेट पेशंट आले, त्यांना रिप्लेसमेंटची जी भीती आहे. तर हे समजून घ्यावं की हिप रिप्लेसमेंट हा एक मोठा विषय आहे. हिप रिप्लेसमेंटमध्ये आता 8,000हून जास्त हिप रिप्लेसमेंट्स आम्ही केलेले आहेत. हिप रिप्लेसमेंटसाठी आता आम्ही घेऊन आलेलो आहोत MIS टेक्निक, म्हणजे 3 इंचात सर्जरी. या सर्जरीचा फायदा काय? जर तुम्ही स्क्रीनवर बघतायत, रेग्युलर हिप रिप्लेसमेंट अराउंड 18 इंचात होते. MIS जी सर्जरी काही लोक म्हणतात, रोबोटिक असो किंवा नसो, ती 10 ते 12 इंचात होते. पण या सगळ्या सर्जरीजमध्ये हिपमध्ये मसल कापल्या जातात, कॅप्सूल कापली जाते, त्यामुळे डिस्लोकेशन्स होतात आणि त्याचं लाईफ कमी होत असेल, तुम्हाला ॲक्टिव्हिटीज करता येत नाही. मात्र आता डॉक्टर अरबट्स न्यू MIS टेक्निक, म्हणजे आम्ही 3 फिंगर टेक्निक म्हणून ही आता इंट्रोड्यूस केलेली आहे. मोर दॅन 100 पेशंट्स आम्ही यांनी ऑपरेट केले आहेत, आणि ते तुम्ही रिझल्ट्स खाली बघतायत. एकंदरीत सगळेच्या सगळे मसल वाचवले जातात हिपचे. ट्रान्सकॅप्सुलर अप्रोचमुळे प्रत्येक मसलला हात लावला जात नाही. त्या अप्रोचमध्ये आम्ही रिव्हिजन्स करतोय, त्या अप्रोचमध्ये आम्ही बोन ग्राफ्टिंग करतोय, त्या अप्रोचमध्ये आम्ही मॉडर्न इम्प्लांट जसे सेरॅमिक झाले, ड्युअल मोबिलिटी झाले, जसं आम्ही इथे काही इथे स्पेशल इम्प्लांट्स आणलेत. हे प्रत्येक
सर्जरी आम्ही अराउंड 2 इंचात, त्याला बिकिनी इन्सिजन म्हणतात, याच्यात करतो. इन्सिजन पण छोटं असतं, आतमध्ये एकच लेअरचा टाकया असतो. आणि महेश, जेव्हा ह्या इन्सिजननी, जे MIS टेक्निकनी हिप रिप्लेसमेंट होते आणि 3D रोबोटिकनी स्टडी करून होते, याच्यात 2 गोष्टींचा फायदा होतो. एक तर सगळ्याच्या सगळ्या कायनॅमॅटिक्स म्हणजे हिपचे सगळे मसल्स वाचवले जातात, सगळे लिगामेंट वाचवले जातात, कॅप्सूल वाचवले जाते, त्यामुळे डिस्लोकेशन होणं अशक्य आहे. इम्प्लांट आम्ही पेशंट स्पेसिफिक जेव्हा स्टडी करतो 3D रोबोटिकनी, आणि त्या निगडीत जेव्हा रोबो वापरतो, त्या निगडीत जेव्हा ते पर्टिक्युलर इम्प्लांट जे 98% फिट बसेल ते वापरतो, पेशंट प्रत्येक ॲक्टिव्हिटी करू शकतो. 2 पेशंटच्या नॉर्मल डिलेव्हरीसुद्धा झालेल्या आहेत. पेशंट जिमिंगपासनं तर शेतीची कामापर्यंत सगळं करू शकतो, आणि आयुष्यभराची ही गॅरंटी आहे. रिप्लेसमेंट नंतर योगा पॉसिबल आहे का? जसं आपण हा रुग्ण बघतोय, ह्या योगाच्या सर्वात डिफिकल्ट असलेल्या आसनं हे ते घालून राहिलेले आहेत. आणि जी आता मॉडर्न 3D रोबोटिक्स आणि MIS टेक्निक, मसल स्पेअरिंग टेक्निक जी आता आम्ही आणलेली आहे, त्याच्यामुळे पॉसिबल झालेलं आहे. आणि योगाच नव्हे तर रनिंगपासनं, सायकलिंगपासनं तर टेनिसपासनं सगळे पेशंट आपले हे ॲक्टिव्हिटीज करतायत, मांडी घालतायत, आणि हे आयुष्यभर करतील. कारण की टेक्नॉलॉजी आणि त्याच्यावरचा असलेला एक्सपिरियन्स हा आता पूर्णपणे कामात येतो आहे. 2005मध्ये क्लासेस पीक पिरियडला असताना अचानक माझे पाय दुखायला लागले, आणि नंतर चेकिंग केलं असता असं कळालं की AVNचा त्रास आहे, हिप जॉईंटचा प्रॉब्लेम्स होता. आणि 16 नोव्हेंबर 2021ला त्यांनी माझ्या दोन्हीही हिप जॉईंटचं सक्सेसफुल ऑपरेशन्स केलं. एक्सरसाइज करायला लागलो, जिमला जायला लागलो, आणि आता मी अगदी सुदृढ आहे. व्यवस्थित मला चालता येतं, गाडी ड्रायव्हिंग करता येते. तर त्याबद्दल मी डॉक्टर आशिष आर्बट आणि त्यांच्या टीमचा खूप खूप आभारी आहे. मला पुन्हा एकदा सर्वेक्षण या कार्यक्रमाच्या अनुषंगाने सांगायचे की पुढील 1 महिना सांधेदुखीचे सर्व रुग्ण, ज्याच्यामध्ये गुडघेदुखीचे रुग्ण आहेतच, पण त्याच अनुषंगाने खुब्याची सांधेदुखी म्हणजे हिप जॉईंटचे असणारी वेदना, AVN सारख्या आजारामुळे होणारी वेदना, ह्यासाठी सर्वोत्तम स्वरूपाचे उपचार आपल्याला उपलब्ध असणार आहेत सवलतीच्या दरामध्ये, ज्याच्यामध्ये रोबोटिक्सचे उपचार असणार आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, हा सांधेदुखीच्या रुग्णांसाठीचा हेल्पलाईन नंबर आहे. ह्याच्यावर आपण फोन करू शकता, व्हिडिओ कन्सल्टेशन सुद्धा घेऊ शकता, आणि या उपचारांमध्ये असणाऱ्या सवलतीचा लाभ घेऊ शकता. सर, या अनुषंगाने अर्थातच पुढचा प्रश्न माझा आहे की पुन्हा एकदा थोडंसं गुडघेदुखीकडे जाऊया, कारण ते खूप कॉमन आहे आणि स्त्रियांमध्ये ह्याचं प्रमाण सर जास्त आहे का गुडघेदुखीचं, काय सांगता येईल? पोस्ट मेनोपॉझल स्त्रिया ज्यांचं पिरियड्स बंद झालेत, 19% ज्या आम्ही नीचे ऑपरेशन करतो त्यामध्ये स्त्रिया जास्त आहेत. एक तर हाडांची ठिसूळता त्यांची वाढलेली असते, ऑस्टिओपोरोसिस नावाचा जो आजार आहे, जो पिरियड बंद झाल्यामुळे लेडीजला येतो, आणि त्या अनुषंगून त्यांचे विटॅमिन D किंवा कॅल्शियम बॉडीमध्ये कमी असतं, आणि त्यांना त्यांच्या अर्थरायटिसमध्ये फरक महेश असा आहे की त्यांना बोन लॉस खूप झालेला असतो. तेव्हा स्त्रियांना जर गुडघेदुखीचा त्रास आहे आणि त्यांनी जर वेळ लावला तर खूप सारा बोन लॉस होतो, आणि त्यामुळे एकदा बोन लॉस झाला तर मॉडर्न टेक्नॉलॉजीचे जे मॉडर्न इम्प्लांट्स आहेत ते आम्हाला टाकता येत नाहीत, तर मसल वाचवता येत नाहीत. त्यामुळे जर आपल्याला सगळ्या ॲक्टिव्हिटीज करणारं इम्प्लांट जर तुम्हाला हवं असेल, ॲनॅटॉमिकल इम्प्लांट जर हवं असेल, तर वेळेवर येणं हे स्त्रियांनी जास्त आवर्जून त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. प्रॉब्लेम असा आहे की स्त्रियांना यायला थोडासा डॉक्टरकडे वेळ लागतो, आणि त्यामुळे रिझल्ट्स आपल्याला तसे देता येत नाही. तर स्त्रियांनी हे लक्षात घ्यावं की तुम्ही पूर्ण फॅमिलीचे केंद्रबिंदू आहात. तुम्ही 15 दिवसावरनं जर जास्त गुडघेदुखी असेल तर अंगावर न काढून ऑपिनियन घेणं हे फार गरजेचं आहे. बऱ्यापैकी वेळास आपल्याला जॉईंट रिप्लेसमेंट पण पुढे ढकलता येईल. मात्र ज्यांना जॉईंट रिप्लेसमेंट लागली आहे त्यांनी जर वेळेवर न करून घेतलं तर महेश, त्यांचं स्पाईन खराब होतं, त्यांचा हार्टला सुद्धा मोठे प्रॉब्लेम येतात, आणि स्त्रियांनी हे आवर्जून लक्षात घ्यावं की त्यांनी स्वतःची काळजी घेणं हे फार गरजेचं आहे, वेळेवर येणं हे फार गरजेचं आहे. मी डॉक्टर राजेश्री अनिल बडगुजर, माझं प्रोफेशन मी डॉक्टर आहे, आणि मला एक 7-8 वर्षापासून गुडघ्यांचा त्रास होता. मग मी सगळ्या तपासण्या केल्यावर कळलं की मला नी रिप्लेसमेंट करावं लागणार आहे. तर मी डॉक्टर आशिष आर्बट सरांचा कॉन्टॅक्ट केला, सरांकडे मी आले, आणि 2 दिवसापूर्वी माझं ऑपरेशन झालं आहे, आणि मी एकदम ओके आहे.
आणि या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायला आनंद होतोय की स्त्रियांसाठी विशेष ओपीडी डॉक्टर आशिष अरबट सरांच्या मार्गदर्शनाखाली सांधेदुखीच्या रुग्णांसाठी आता उपलब्ध आहे. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुढील 1 महिना विशेष सवलत असणार आहे स्त्री रुग्णांसाठी, ज्याच्यामध्ये आपल्याला कन्सल्टेशन, इन्व्हेस्टिगेशन आणि रोबोटिक ट्रीटमेंट हे सुद्धा सर्व सवलतीच्या दरामध्ये मिळणार आहेत. आणि एवढंच नव्हे तर स्त्रियांच्या बरोबरीने सिनियर सिटीजन्स, खास करून आमचे शेतकरी वर्गातले रुग्ण आहेत, कामगार वर्गातले रुग्ण आहेत, IT क्षेत्रातले रुग्ण आहेत, खास करून ह्या सर्वच रुग्णांसाठी आपल्याला ही विशेष सवलत असणार आहे. आणि त्याचा लाभ घेण्यासाठी फक्त आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, सांधेदुखीच्या रुग्णांसाठीचा हेल्पलाईन नंबर आहे. ह्याच्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांमध्ये असणाऱ्या सवलतीचा लाभही घेऊ शकता. सर, या अनुषंगाने मला तुम्हाला विचारावंसं वाटतं की एकंदरीतच जेव्हा गुडघेदुखीचे रुग्ण येतात तेव्हा त्यांचं उतार वयात असतात ते, आणि त्यामुळे विविध इतरही आजार गुडघेदुखी किंवा सांधेदुखीच्या बरोबरीने असतात, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकारासारखे. तर रोबोटिक उपचारांचा ह्यांना कसा फायदा मिळतो, काय सांगता येईल? महेश, विविध आजारांमुळे गुडघा किंवा खुबा घासलेले रुग्ण येतात. त्यांना प्रत्येकाला आमवात, पित्तवात किंवा बरेच इतर आजार असतात आणि मल्टी स्पेशालिटी सेंटर्समध्ये जिथे आम्ही आहोत हे पण आम्ही आवर्जून निवडलेले आहेत की मोठ्या हॉस्पिटलमध्ये जेव्हा असले तेव्हा इतर डॉक्टर जसे कार्डिओलॉजिस्ट असतील किंवा इतर त्यांना जे डायबेटॉलॉजिस्ट असतील हे एका रूफच्या खाली मिळतात. एवढं सगळं असून सुद्धा आम्ही फार कन्सेशनल रेटमध्ये हे कामं करतोय. पेशंटला इकडे तिकडे सैरावेरा न फिरावं लागून म्हणून आम्ही हॉलिस्टिक जो अप्रोच ठेवलेला आहे हे फार इम्पॉर्टंट आहे. रोबोटिकचा हा फायदा नक्कीच होतो, मात्र कुठला रोबो वापरावा, त्यासाठी कुठलं इम्प्लांट वापरावं, पर्टिक्युलर एका रोबोच्या मागे न जाता आम्हाला फ्रीडम मिळावा म्हणून आता आम्ही AI 3D रोबोटिक आणलेलं आहे, म्हणजे जे पेशंट स्पेसिफिक आहे. स्त्रियांसाठी विशेष सवलत, सिनियर सिटीजनसाठी विशेष सवलत, गव्हर्नमेंट ऑफिसर्ससाठी विशेष सवलतसुद्धा आम्ही या सेंटर्सला ठेवतो, म्हणून या सेंटर्सला आम्ही कामं करतो. तर प्रेक्षकांनी हे जाणून घ्यावं की सर्जरी जर लागली तर आपल्याला ओव्हरऑल सर्जिकल अप्रोच, सर्जन कोण हे करत आहे, त्याचं इन्सिजन किती मोठं आहे, त्याचा एक्सपिरियन्स किती आहे, त्यांच्याकडे रोबोज किती आहेत आणि त्या रोबोवर त्यांचा एक्सपिरियन्स आणि कार्यक्षमता किती आहे हे सगळं निगडीत धरता त्यांनी निर्णय घ्यावा आणि वेळेवर घ्यावा. हेच आज आमचं ब्रीद आणि हे सांगणं आहे. 2016 पासून मला संधिवाताचा त्रास सुरू झाला, पण 22 सालापासून त्याचा खूप त्रास सुरू झाला आणि 22 सालामध्ये माझा उजवा पाय पूर्ण वाकडा झाला आणि डाव्या पायाची वाटी पुढे आली. त्यामुळे मला चालणं अशक्य झालेलं होतं. डॉक्टर आशिष अरबट 18 तारखेला मी माझ्या दोन्ही पायाचं ऑपरेशन करून घेतलं आणि दोन्ही पायाचं ऑपरेशन करून घेतल्यानंतर माझ्या वेदना पूर्ण थांबल्या आणि मला आता सरळ उभं राहता येतं आणि मी काठीशिवाय घरामध्ये सहजपणे चालू शकतो. एक मोलाचा सल्ला आपल्याला दिला जाता डॉक्टर आशिष अरबट सर यांनी की आपण लवकर डॉक्टरांकडे गेलात तर आपल्याला सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तर सर्जरीची आवश्यकताही पडणार नाही. दुर्बीण लेझरचे उपचार आहेत, इंजेक्शनचे उपचार आहेतच, पण चौथ्या टप्प्यातली सांधेदुखी असेल तरी सुद्धा आता जॉईंट रिप्लेसमेंटसाठी सर्वोत्तम स्वरूपाचं 3D रोबोटिक आणि AI रोबोटिकचं तंत्रज्ञान आता डॉक्टर आशिष अरबट सरांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध झालेलं आहे आपल्याला. जहांगीर हॉस्पिटल पुणे, ऑयस्टर अँड पर्ल हॉस्पिटल पुणे आणि मणिपाल हॉस्पिटल पुणे या तिन्ही ठिकाणी. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या तंत्रज्ञानामध्ये सुद्धा आता आधुनिकता जी आलेली आहे आणि एक्सपिरियन्स सर्जन 11,000हून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया डॉक्टर आशिष अरबट सरांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत झालेल्या आहेतच आणि हे सर्व सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे पुढील 1 महिन्यासाठी. त्यामुळे आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघत आहात ते सांधेदुखीच्या रुग्णांसाठीचे हेल्पलाईन नंबर आहेत. सांधेदुखी म्हटलं की गुडघेदुखी आहेच आपल्या डोळ्यासमोर, पण खुब्याची सांधेदुखी म्हणजे हिप जॉईंट, ज्यांना एव्हीएनचा त्रास आहे, खांद्याची सांधेदुखी आहे, कोपराची सांधेदुखी आहे, विविध कारणांनी उद्भवणारी सांधेदुखी म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिस, आमवात झाला, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस, ऑटोइम्युन आजार झाले किंवा सोरायसिस सारख्या आजारानंतरची सांधेदुखी आहे, तापानंतरची सांधेदुखी, ह्या सर्व सांधेदुखीचे रुग्ण ह्या असणाऱ्या हेल्पलाईनवरती फोन करू शकतात, उपचारांमध्ये असणाऱ्या सवलतीचा लाभ घेऊ शकतात आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ कन्सल्टेशन सुद्धा आता उपलब्ध करून देण्यात आलेले. त्यामुळे महाराष्ट्रातले खेड्यापाड्यातले रुग्ण, आमचे शेतकरी, कामगार रुग्ण आहेत किंवा सिनियर सिटीजन्स आहेत, स्त्रिया आहेत ज्यांच्यासाठी विशेष सवलत ठेवण्यात आलेली आहे, तर जरूर ह्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. डॉक्टर आशिष अरबट सर, आपण आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सूचना केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.